आता वेळ झाली आहे गेस्ट सेंटरला जाण्याची। इथं आपल्या सोबत असणार आहेत भाजपा नेते हर्षवर्धन पाटील। पाटीलजी, झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे। एकंदरीतच काय नक्की सुरू आहे बारामती लोकसभेच्या मतदारसंघात? नमस्कार। आज माननीय आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आज आमची भेट झाली। अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि तिसऱ्यांदा पुन्हा माननीय नरेंद्र मोदीजींना ह्या देशाचं पंतप्रधान करायचं आणि महायुतीतल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करायचा, याबद्दल काही दुमत नाहीये। परंतु या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये स्थानिक स्तरावरच्या ज्या काही अडचणी होत्या, कार्यकर्त्यांच्या मध्ये जी धुसफूस आहे किंवा कार्यकर्ते स्थानिक लेवलला जो काही त्रास होतो, हे पण मोकळेपणानं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडून समजून घेतल्या आणि शेवटी कुठलाही पक्ष असू द्या, महायुतीतला असू द्या किंवा महायुतीमधल्या प्रत्येक पक्षाचे प्रमुख असू द्या, यांनी खरं म्हणजे सर्वांनीच महायुतीचा धर्म हा पाळला पाहिजे। तो काही ठिकाणी पाळला जात नाही। स्थानिक लेवलला वेगवेगळ्या प्रकारची काही वल्गना केली जाते। वास्तविक पाहता माझ्यासारख्या सिनियर कार्यकर्त्याला सुद्धा काही आमच्याच सहकार्यातले लोक काही या ठिकाणी बोलतात वगैरे, ती सगळी चर्चा झाली। परंतु एकंदरीत आता असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि विशेष करून गृहमंत्री अमित शाह साहेबांशी पण ह्या विषयावरती चर्चा झालेली आहे आणि म्हणून कार्यकर्त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे, कार्यकर्त्याला त्रास झाला नाही पाहिजे आणि शेवटी ही सगळं लोकशाहीमध्ये जी सत्ता केंद्र असतात ती लोकांची कामं करण्यासाठी आणि लोकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी असतात आणि म्हणून आमच्या भागामध्ये तसं पाहिलं तर यापूर्वी सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा हा प्रसंग आमच्या समोर आलेला आहे, आमच्या कार्यकर्त्यासमोर आलेला आहे आणि हे सर्व आम्ही आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर मांडले आणि त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं आणि सकारात्मक त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की ह्या बाबतीमध्ये आपण व्यवस्थितपणे मार्ग काढू। आम्ही त्यांना असं सांगितलं की आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांचे प्रमुख अजितदादा पवार असतील किंवा त्यांना एकत्रित आपण बोलवा, चर्चा करण्याची आवश्यकता आहे। कार्यकर्ते सुद्धा जे प्रमुख आहेत त्यांच्याशी पण चर्चा करणं आवश्यक आहे, कारण शेवटी एक नेता कुणी मतदान घडवू शकत नाही, त्याच्या बरोबरचे कार्यकर्ते, कार्यकर्त्यावरती विसंबून असणारी खालची यंत्रणा ही सगळीच काम करत असते आणि म्हणून त्यांना कुठेतरी विश्वासात घेणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं, अशा बाबतीमध्ये चर्चा झाली आणि मला असं वाटतं मी पण भारतीय जनता पक्षाचा एक ज्येष्ठ कार्यकर्ता आहे आणि आमची सर्वांचीच ही जबाबदारी आहे की मोदी साहेबांना पुन्हा एकदा या देशामध्ये नेतृत्व करण्याची संधी देण्याकरता महाराष्ट्रातून या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान घडावं। तसंच पाटीलजी, मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आपण म्हटलीत की अमित शाह साहेबांना सुद्धा याबद्दल माहिती आहे, तर अमित शहांना एकंदरीत बारामतीमध्ये जो हा नाराजीचा सूर अजित पवारांच्या आजूबाजूला आहे त्याची माहिती देऊन त्यांनी मध्यस्थी केली आहे का? नाही, ते केंद्रीय नेतृत्वाने ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांचं बारकाईने लक्ष आहे आणि मला असं वाटतं की ह्या ज्या काही सगळ्या चर्चा होतात ह्या चर्चा त्यांच्या स्तरावर होतात आणि त्यांनी पण ह्या गोष्टीची दखल घेतलेली आहे, कारण शेवटी त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या पाहिजे, पण त्या निवडून आणण्यासाठी अजून मतदानाला, निवडणुकीच्या प्रक्रियेला अजून वेळ आहे। परंतु हे सगळं जे काही स्थानिक लेवलला आणि ज्या काही मतदारसंघ वाईज ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्यांना सर्वांना बोलवून घ्यावं, चर्चा करावी, अशा पद्धतीनं पण त्यांनी मला वाटतं खाली सूचना दिलेल्या आहेत। ती बैठक कधी होणार आहे? अध्यक्ष बावनकुळे साहेबांशी पण या विषयावर माझी चर्चा झाली आहे। ती बैठक कधी होणार आहे? 8 दिवसामध्ये ती बैठक होणार आहे। अच्छा, आणि त्यानंतर जर सकारात्मक अशा पद्धतीची ही बैठक 8 दिवसामध्ये होईल। बरं, सकारात्मक पद्धतीची जर अशी ही बैठक झाली तर येणाऱ्या काळात आपण सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये दिसणार का? नाही, महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचं याबद्दल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काही कुणी वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे अशातला काही भाग नाही, कारण ती आमची
सांघिक जबाबदारी आहे. परंतु हे सगळं करत असताना मी एकट्याने हा निर्णय घेण्यापेक्षा आमचे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची पण इच्छा आहे की बाबा त्यांना जो खाली त्रास होतो किंवा ज्या काही अडचणी असतात, शेवटी उद्या असं होऊ नये की निर्णय आम्ही प्रमुख लोकांनी बसून घ्यायचा आणि खाली कार्यकर्त्यांनी सांगायचे की तुम्ही आम्हाला विश्वासातच घेतलं नाही, आमच्याशी चर्चाच केली नाही. आणि हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं आहे. पुढील एक 8-10 दिवसामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा होईल. हा एक भाग झाला. दुसरा, जे आमचे महायुतीमधले जे घटक पक्षांचे जे प्रमुख आहेत, प्रमुख म्हणजे कोण तर अजितदादा पवार यांचा पण मला मागच्या 10-12 दिवसापूर्वी फोन आला होता आणि फोनवर पण त्यांची माझी चर्चा झाली आणि मी त्यांना पण हे सांगितलं. तेही म्हणाले की आपण एकत्र बसू आणि जे काही डिफरन्सेस आहेत, जे काही स्थानिक लेवलचे जे प्रश्न आहेत ते आपण बसून सोडू आणि शेवटी आपल्याला महायुतीच्या संदर्भातलं काम करायचंय. आता हे झाल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला हे पण सांगितलं की हे सगळं घडल्यानंतर मी स्वतः बारामती इंदापूरला येतो, तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी पण पुन्हा आपण चर्चा करू, कारण शेवटी ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच ह्या संदर्भातली पुढची भूमिका घ्यावी लागणार आहे. म्हणजे एकंदरीत एकीकडे कार्यकर्त्यांना काय वाटतं हा भाग आहेच, पण अजितदादांनी सुद्धा आपल्याला फोन करून एक पाऊल पुढे घेतलंय असं म्हटलं पाहिजे का? आता ही जागा त्यांच्या पक्षाला सुटलेली आहे आणि त्याच्याबद्दलची काय अधिकृत घोषणा अजून काही झालेली नाही, पण ती होईल. त्यामुळं साहजिकच आहे की शेवटी लोकसभेची निवडणूक ही फार मोठी निवडणूक असती. 22-23 लाखाचं मतदान आहे ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये, फार मोठा मतदारसंघ आहे. आणि मग ज्या पक्षाला उमेदवारी मिळणार आहे त्या पक्षाच्या प्रमुखांनी पण इतर महायुतीतल्या पक्षांच्या बरोबर सुद्धा चर्चा करणं तितकंच गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या काही 8-10 दिवसामध्ये होतील. नक्कीच. यावेळेला येणाऱ्या विधानसभेमध्ये कुठेतरी आपल्याला आपल्या उमेदवारीसाठी किंवा परिवारातून कोणाची उमेदवारी असेल तर तशा पद्धतीचीही काही चर्चा झाली का? कारण ह्या आधी आपला बेसिक आक्षेपच हा होता की लोकसभेमध्ये आपण मदत केल्यावरही विधानसभेत दादांकडनं किंवा राष्ट्रवादीकडनं पाडण्यात आलं होतं. तर या बाबतीत काही चर्चा झाली का? नाही, माझ्या विधानसभेच्या संदर्भामधली आमची कुठलीही चर्चा झालेली नाही. मात्र माननीय गृहमंत्री अमित शहा साहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रांत अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमधली योग्य ती खबरदारी आम्ही घेऊ. आमच्या नेत्यावर आमचा विश्वास आहे आणि मला असं वाटतं त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही सर्व कार्यकर्ते बसून चर्चा करू आणि त्यानंतर पुढच्या संदर्भातली आपल्याला कारवाई करता येईल. सध्याचं बारामतीचं वातावरण काय? आपण एवढ्या निवडणुका पाहिल्या आहेत आणि आता ही वेगळी निवडणूक आहे. एकीकडे सुनेत्रा पवार आहेत तर दुसरीकडे सुप्रिया सुळे आहेत. काही सेकंदांसाठी विसरून जा की तुम्ही भाजपात आहात. नुसतं जर तुम्ही बघतात, एक राजकीय विश्लेषक म्हणून जर आपण बघितलं तर कोणाचं पारडं जास्त भारी आपल्याला दिसतंय? महायुती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्येच बारामती पण येतं. त्यामुळं महायुतीच्या बाजूनी मतदारांचा कल असावा आणि महायुतीच्या माध्यमातून अबकी बार 400 पार म्हणजे 400च्या पुढं आकडा. विजय शिवतारे म्हणतात की सुनेत्रा पवारांचं कठीण आहे. विजय शिवतारे म्हणतात सुनेत्रा पवारांचं कठीण आहे. आपण सहमत आहात का? नाही, अजून निवडणुकाच्या संदर्भातले उमेदवार घोषित नाही. आता ते विजय शिवतारेंचं कदाचित ते मत असेल, परंतु या सगळ्या घडामोडी ज्या आहेत निवडणुकीच्या त्या अजून सुरू झालेल्या नाहीत. पण मी एक मात्र निश्चितपणानं स्पष्ट सांगू इच्छितो की महायुतीचा उमेदवार विजय झाला पाहिजे या पद्धतीचं वातावरण बारामती सहित सगळ्या 48 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये करण्याचा आमचा सर्वांचा सांघिक प्रयत्न आहे आणि तो केला पाहिजे.
धन्यवाद पाटीलजी, आपण आलात 0 आवर मध्ये आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.